लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. उमदीच्या आरोग्य सेवेचा गौरव. डॉक्टर अश्विनी म्हेत्रे यांना मानाचा सन्मान. ग्रामीण भागातील महिला आरोग्य सेवा व सामाजिक कार्याची दखल. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. उमदीसारख्या ग्रामीण भागात महिला आरोग्य, स्त्रीरोग आणि प्रसूती सेवेत समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या डॉक्टर सौ अश्विनी मल्लिकार्जुन म्हेत्रे यांना आरोग्य सेवा व समाजसेवा गौरव सन्मान प्रदान करून गौरवण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तसेच चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांच्या हस्ते डॉक्टर अश्विनी म्हेत्रे यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. BAMS MS आयुर्वेद शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर अश्विनी म्हेत्रे या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून म्हेत्रे हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून रुग्णांच्या आयुष्यात विश्वास, आधार आणि आशा निर्माण करणारी सेवा आहे. या भावनेतून त्यांचे कार्य सुरू आहे. उमदी व परिसरातील महिलांना उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये जाऊ लागू नये, त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचावा, तसेच गरजेच्या वेळी गावातच योग्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. विशेषतः महिला आरोग्य, स्त्रीरोग, प्रसूती तसेच माता बालकांच्या आरोग्य सेवेत त्यांनी दिलेल्या योगदानाची या सन्मानाच्या निमित्ताने दखल घेण्यात आली. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही डॉक्टर अश्विनी म्हेत्रे सक्रिय आहेत. त्या लायन्स क्लब ऑफ सांगली उमदी प्राईडच्या सदस्य असून श्री रेवणसिद्ध म्हेत्रे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट उमदीच्या सचिव म्हणूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सेवा आणि समाजसेवेचा वसा जपत केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मिळालेला हा सन्मान उमदीसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या गौरव सोहळ्यास डॉक्टर मल्लिकार्जुन म्हेत्रे यांचीही उपस्थिती होती. डॉक्टर अश्विनी म्हेत्रे यांच्या सन्मानानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लोकवाणी न्यूज नेटवर्कसाठी उमदी, तालुका जत. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.